नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भूमी क्रिएशन चॅनलवर। प्रेक्षक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत की म्हातारपणात जर का मुलं आपली फसवणूक करत असतील तर त्यांना सडेतोड उत्तर कसं द्यायचं। चला तर प्रेक्षक मित्रांनो, कहाणीला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तसंच बेल आयकन प्रेस करून हाईप करायला मात्र विसरू नका। चला तर कहाणीला सुरुवात करूया। जर का तुमच्या घरातील आईवडील सुखात असतील तर समजून जा, तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात। कारण घराचे मूळ घट्ट असतील तर कोणतंही वादळ तुमच्या घराला कोसळू देऊ शकत नाही। पण आजकालची तरुण पिढी आपल्याच आईवडिलांना आणि मुली आपल्या सासू सासऱ्यांना चांगलं समजून घेत नाही किंवा त्रास देतात। पण प्रेक्षक मित्रांनो, आई म्हणजे बँक नसते, आई म्हणजे मूळ असते। आई या दोन अक्षरी शब्दांची खरी व्याख्या काय असते? कोणी म्हणतं आई म्हणजे मायेचा सागर, तर कोणी म्हणतं आई म्हणजे कल्पवृक्ष आहे। पण आजच्या या धावपळीच्या जगात जिथे नाती पैशांच्या तराजूत मोजली जातात, तिथे एका आईची खरी किंमत काय उरली? आज आपण अशा एका माऊलीची गोष्ट ऐकणार आहोत, जिने स्वतःचं आयुष्य झिजवलं, आपल्या मुलाला मोठं अधिकारी बनवलं। पण त्याच मुलाने शहराच्या चमकदार दुनियेत आईला फक्त एक बँक समजण्याची चूक केली। ही गोष्ट आहे जळगावच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या शेवंताताईंची आणि त्यांच्या स्वाभिमानाची। जेव्हा रक्ताचं नातं आणि विश्वासाचा गळा घोटला जातो ना, तेव्हा एक साधी आई रणांगिणी कशी बनते, चला तर आपण आजच्या व्हिडिओतूनच बघूया। एका आईचा शून्यातून विश्वाकडे जाणारा प्रवास आणि डोळ्यात पाणी आणणारा एक धडा। जळगावच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या उंच रांगा, जिथे आकाशाला भिडतात तिथे निसर्गाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळतं। पावसाळ्याच्या दिवसात तर हे डोंगर हिरवेगार शालूने नटलेले असतात आणि सकाळच्या वेळी धुक्याची चादर अंगावर ओढून झोपलेले असतात। याच डोंगरांच्या कुशीत लपलेलं एक छोटंसं गाव होतं। त्या गावाच्या टोकाला लाल मातीचा रस्ता जिथे संपतो तिथे एक जुनं पण स्वच्छ आणि नेटनेटकं घर होतं। घराच्या भिंतींना शेणाने सारवलं होतं। अंगणात एक तुळशीचं वृंदावन होतं आणि तळाशी एक मोठं चिंचेचं झाड होतं। हे घर शेवंताताई आणि विजयरावांचं होतं। पहाटेची 4 वाजले। गावात अजूनही शांतता होती, पण कुठेतरी लांबवर कुत्र्यांचा भुंकण्याचा किंवा कोंबड्याचा आरवण्याचा आवाज येत होता। शेवंताताईंना कोणत्याही अलार्मची गरज नव्हती। त्यांच्या शरीराला कष्टाची अशी सवय झाली होती की पहाटेचे 4 वाजले की आपोआप त्यांचे डोळे उघडायचे। शेवंताताईंनी उशीची गोधडी बाजूला केली आणि हळूच उठल्या। बाजूला विजयराव गाढ झोपेत होते, पण अलीकडे झोपेतूनही एक वेगळा थकवा जाणवायचा। त्यांचा खोकलाही वाढला होता। शेवंताताईंनी त्यांच्याकडे ममत्वाने पाहिलं आणि बाहेर अंगणात गेल्या। थंडगार वारा त्यांच्या अंगाला स्पर्श करून गेला। त्यांनी तुळशीसमोर दिवा लावला, हात जोडले आणि पुटपुटत विजयरावांना म्हणाले, आजचा दिवस तरी चांगला जावो, पीक नीट येवो आणि अनंतची शाळेची फी वेळेवर भरता यावी। शेवंताताईंचं जग त्यांच्या मुलाभोवती फिरत असायचं। अनंत 10वीत होता, अभ्यासात अतिशय हुशार आणि परिस्थिती सुद्धा समजून घेणारा होता। सकाळी 7 वाजले। अनंत शाळेसाठी तयारी करू लागला। चेहऱ्यावर आज काहीतरी वेगळीच काळजी दिसत होती। शेवंताताईंनी विचारलं, काय झालं रे बाळा, आज तुझं तोंड इतकं खाली का पडलंय? अनंताने दप्तर भरता भरता खाली मान घातली आणि हळू आवाजात म्हटलं, आई, आज शाळेची फी भरायची शेवटची तारीख आहे। सरांनी सांगितलंय, जर आज फी भरली नाही तर उद्यापासून वर्गात बसू देणार नाही। शेवंताताई क्षणभर थबकल्या। घरात पैसे नव्हते। विजयरावांच्या औषधांसाठी मागच्या आठवड्यातले सगळे पैसे संपले होते, पण त्यांनी अनंतला कधीच सांगितलं नाही। त्या हसून म्हणाल्या, तू काही काळजी करू नको रे, शाळेत जा, दुपार येईपर्यंत मी काहीतरी व्यवस्था करते। अनंत निघून गेल्यावर शेवंताताईंच्या डोळ्यात पाणी आलं। आतपासून विजयराव जोरजोरात खोकत होते। त्यांनी शेवंताताईंच्या हातातलं रिकामं पाकिट पाहिलं आणि म्हणाले, शेवंता, काय झालं ग? पैशांचा काही ताण आहे का? विजयरावांनी विचारलं। शेवंताताईंनी थोडं बाजूला वळून उत्तर दिलं, काही नाही हो, औषधं घ्या आणि आराम करा तुम्ही। पण त्या विषयाला टाळून त्यांनी कपाटातल्या एका जुन्या डब्यातून त्यांचा लग्नाचा सोन्याचा मणी काढला। तो मणी म्हणजे त्यांची शेवटची जपवणूक होती। तो मणी हातात घेतला, एक दीर्घ श्वास घेतला आणि मग त्या तडक
जळगावच्या बाजारातल्या सावकाराकडे निघाल्या. सावकाराने मणी हातात घेतला, नीट पाहिलं आणि शेवंताताईंकडे बघून म्हणाला, हे मणी तुम्ही ठेवलेत तर तुम्हाला पुन्हा मिळवणं फार कठीण होईल. हे तुमचे शेवटचे दागिने आहेत ना? शेवंताताईंचे डोळे भरून आले, पण त्यांचा आवाज थांबला होता. त्या म्हणाल्या, दागिने पुन्हा मिळतील सावकार, पण माझ्या मुलाचं शिक्षण थांबलं तर ते वर्ष पुन्हा मिळणार नाही. माझा मुलगा शिकून मोठा झाला की हे दागिने मी नक्की सोडवून नेईन. सावकारने पैसे मोजून दिले. ते पैसे घेऊन शेवंताताई धावत शाळेत गेल्या. अनंत वर्गात बसला होता. खिडकीतून त्यांनी त्याला पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरची भीती निघून गेली होती, कारण फी भरण्याची पावती त्याच्या हातात होती. शेवंताताईंच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू फुटलं. त्यांना स्वतःच्या रिकाम्या गळ्याचं दुःख नव्हतं, तर मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा आनंद होता. काळ कोणासाठी थांबत नाही. अनंत 10वीत चांगले गुण घेऊन पास झाला. शेवंताताईंनी रात्रंदिवस मेहनत करायला सुरुवात केली. पहाटे 4 वाजता उठून स्वतः शेतात काम करायला जायच्या. दुपारी दुसऱ्यांच्या घरी जाऊन भांडी घासायच्या आणि संध्याकाळी पुन्हा गुरे सांभाळायच्या. त्यांच्या हातावरच्या फोड वाढतच चालले होते. पाय चिखलाने माखलेले असायचे, पण त्यांनी कधी तक्रार केली नाही. एका रात्री जोरदार पाऊस पडत होता. त्याच वेळी विजयरावांची तब्येत अचानक जास्त खराब झाली. त्यांना दवाखान्यात न्यायला गावात धावपळ झाली. गाडी नव्हती. शेवंताताईंनी आणि अनंतने त्यांना खांद्यावर घेतलं आणि मुख्य रस्त्यापर्यंत नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विजयरावांच्या निधनाने घराचा आधार गेलाय. शेवंताताई एकट्या पडल्या, पण त्यांनी स्वतःला सावरलं. विजयरावांच्या फोटोसमोर उभं राहून त्यांनी शपथ घेतली, तुम्ही गेलात, पण आपल्या अनंतला मी साहेब बनवल्याशिवाय राहणार नाही. वर्ष गेली. अनंत पुण्यात इंजिनिअरिंगला गेला. शेवंताताईंनी पोटाला चिमटा मारून त्याला पैसे पाठवले. स्वतः शिळी भाकर खाल्ली, पण अनंतला कधीही पैशांची कमतरता भासू दिली नाही आणि अखेर तो दिवस उजाडला. अनंत इंजिनियर झाला. गावच्या एसटी स्टँडवरून जेव्हा अनंत हातात डिग्री घेऊन खाली उतरला, तेव्हा शेवंताताईंच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी संपूर्ण गावात साखर वाटली. गावातील लोक म्हणत होते, शेवंता, नशीबवान आहेस ग तू. तुझा मुलगा आता पुण्यात मोठा साहेब होणार. शेवंताताई अभिमानाने म्हणाल्या, माझा मुलगा साहेब नाही झाला हो, माझ्या कष्टाचं फळ मिळालंय मला. पण त्याच वेळी शेवंताताईंना काहीच कळत नव्हतं की ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्य झोकून दिलं, तोच मुलगा शहराच्या चकचकीत आपल्या आईचे कष्ट विसरणार होता. ज्या आईने त्याला चालायला शिकवलं, तिला तो एक दिवस बँक समजून वागवत होता. गावाच्या लाल मातीतून अनंत जेव्हा पुण्याच्या चमचमीत डांबरी रस्त्यावर आला, तेव्हा त्याच्या डोळ्यात नवे स्वप्न होते. पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर, पण अनंतसाठी ते संधीचं माहेरघर होतं. सुरुवातीचे काही दिवस तो रोज आईला फोन करायचा. जळगावच्या त्या छोट्याशा घरात शेवंताताई फोनची वाट पाहत असायच्या. आई, आज मला मोठ्या कंपनीत नोकरी लागली आहे, असं अनंतचा उत्साही आवाज ऐकून शेवंताताईंच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू यायला लागले. पण हळूहळू काळ सरकत गेला आणि त्या फोनची घंटीही कमी वाजू लागली. शहराचा वेग अनंतच्या आयुष्यात इतका वाढला की त्याला मागे वळून पाहायची पण संधी नव्हती. अनंतच्या ऑफिसमध्ये स्मिता नावाची एक मुलगी होती. श्रीमंत घराण्यातली, दिसायला सुंदर आणि विचारांमध्ये आधुनिकता. ती अनंतच्या साध्या स्वभावाकडे आकर्षित झाली, पण तिला अनंतच्या गरिबीशी किंवा त्याच्या गावाकडच्या मुळांशी काहीही संबंध नव्हता. एका आलिशान कॅफेमध्ये बसून स्मिता अनंतला म्हणाली, अनंत, आपण लग्नाचा विचार करतोय, पण तुझं लाईफस्टाईल बदलणं गरजेचं आहे. तू अजूनही त्या जुन्या विचारात अडकलेला आहेस. अनंतने विचारलं, मग नेमकं काय करू? स्मिता म्हणाली, म्हणजे असं की आपल्याला पुण्यात स्वतःचा मोठा फ्लॅट हवा, लक्झरी कार. तुझ्या गावाला काय हवंय? फक्त ती लाल माती आणि ते जुनं घर. आता तिथून बाहेर पड. अनंतला सुरुवातीला हे समजलं नाही, पण स्मिताच्या प्रेमासाठी आणि शहराच्या प्रतिष्ठेसाठी तो हळूहळू बदलू लागला. त्याला वाटू लागलं की जर त्याला समाजात मान मिळवायचा असेल तर त्याला पैसा हवा. लग्नानंतर काही महिन्यातच अनंतचा फोन शेवंताबाईंना आला, पण यावेळी तो खुशाली विचारायला नव्हता. आई, पुण्यात सिंहगड रोडला एक छान फ्लॅट मिळतोय, पण डाऊन पेमेंटसाठी 15 लाख रुपये हवेत. माझ्याकडे तेवढे नाहीत.
असं अनंत चिंतेत नाटक करत म्हणाला. शेवंताबाई क्षणभर शांत राहिल्या. त्यांच्याकडे पैसे कुठून येणार याबाबत काही ठरवलेलं नव्हतं, पण मुलाचं घर होणार याच विचाराने ती खूप आनंदी झाली. तिने मनाशी ठरवलं, अनंतचं घर झालं की तो नक्कीच तिथे येईन. विजयरावांच्या नावावरची शेतं विकायचा धाडसी निर्णय तिने घेतला. गावातील लोक ओरडले, शेवंता तुला वेळ लागलंय का? वडिलोपार्जित जमीन विकू नकोस. उद्या काही झालं तर काय करशील? पण शेवंताबाईंनी फक्त एकच उत्तर दिलं, माझा मुलगा म्हणजे माझं भविष्य आहे. त्याचं घर होतंय ना, मग या जमिनीचा मी काय करणार आहे? जमीन विकून आलेले पैसे तिने अनंतला दिले, पण त्याने साधं आईचे आभार सुद्धा मानले नाही. त्याला वाटलं हे तर आईचं कर्तव्यच होतं. स्मिताचा भाऊ सुधीर हा एक धूर्त माणूस होता. त्याची एक फायनान्स कंपनी होती, कदम फायनान्स सर्व्हिसेस. सुधीरला माहीत होतं की शेवंताताईंकडे अजूनही विजयरावांचा PF आणि काही मुदत ठेवी आहे. एक दिवस सुधीरने अनंतला म्हटलं, अरे अनंत, तुझ्या आईच्या नावावर जे पैसे बँकेत पडले आहेत त्यावर तिला काय व्याज मिळत असेल रे? ते पैसे माझ्या बिझनेसमध्ये गुंतव, तुला मोठा नफा होईल आणि आईलाही वाटेल की मुलगा प्रगती करतोय. अनंतने विचारलं, पण आई कशी तयार होईल? सुधीर कुत्सितपणे हसून म्हणाला, त्यांना सांगायचं काय? तिचं बँकेचं पासबुक आणि सही घे, बाकी मी सांभाळतो. शेवटी हे पैसे तुझ्याच उपयोगाचे आहेत ना. अनंतला सुरुवातीला भीती वाटली, पण स्मिताने त्याला पटवून दिलं. अनंतने आईला गावी जाऊन भेट दिली, पण ती माया म्हणून नव्हती, तर कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी होती. निरागस शेवंताताईंनी मुलावर विश्वास ठेवून कोऱ्या कागदांवर सह्या केल्या. त्यांना वाटलं अनंत त्यांच्या भविष्याची तरतूद करतोय. काही दिवसांनी शेवंताताईंना अनंतची खूप आठवण आली. त्यांनी शेतातल्या काही भाज्या आणि अनंतच्या आवडीचं वरण भात टिफिनमध्ये भरलं आणि त्या कोणालाही न सांगता पुण्याकडे निघाल्या. अनंतच्या सोसायटीजवळ पोहोचल्या. वॉचमॅनने थांबवलं, कारण त्या मळकट कपड्यात होत्या. कसं बस अनंतच्या दरवाजापाशी पोहोचल्या. आतून जोरात ओरडण्याच्या आवाजांनी घर भरलं होतं. तो म्हणाला, तुझ्या आईला सांग, आता आपल्याकडे पैसे संपलेत. त्यांच्याकडून पैसे मागण्यासाठी पुन्हा पुन्हा फोन कर. स्मिताचा आवाज ऐकून शेवंताताई थबकली. अनंत वैतागून म्हणाला, मी काय करू? बँकेचे हप्ते थकलेत. सुधीर म्हणतोय की आईच्या खात्यातून अजून पैसे निघू शकतात, पण आता जर तिने विचारलं की पैसे कुठे गेले तर मी काय सांगू स्मिता? काहीही सांग, पण तिला स्पष्ट करून सांग की आई, तू आमची बँक आहेस, जिथून आम्ही कधीही पैसे काढू शकतो. दरवाजाच्या बाहेर उभ्या असलेल्या शेवंताताईंच्या हातातला टिफिन थरथरला. ज्या मुलासाठी त्यांनी स्वतःची स्वप्ने तोडली, ज्या मुलासाठी जमीन विकली, तोच मुलगा आज त्यांना बँक समजत होता. त्यांच्या हृदयात जणू वीज कडाडली. त्यांनी डोळ्यातले अश्रू पुसले. रडायची वेळ नव्हती. त्यांना जाणवलं की अनंत फक्त पैसेच नाही तर त्यांचा स्वाभिमानही चिरडत होता. त्यांनी शांतपणे तिथून मागे फिरण्याचा निर्णय घेतला, पण त्यांच्या मनात आता एक वेगळाच निर्धार होता. शेवंताताई अनंतच्या घराच्या दाराशेजारी सुन्न उभ्या होत्या. त्या टिफिनमधून मायेचा सुवास येत होता. तोच टिफिन आता त्यांना जड वाटू लागला. त्यांनी ऐकलेले शब्द, आई तू आमची बँक आहेस, त्यांच्या कानात गरम शिशासारखे टोचत होते. त्यांनी दार ठोठावलं नाही. तिथून हळूच पाऊल उचललं आणि लिफ्टऐवजी जिन्याने खाली उतरत होत्या. त्यांच्या मनात दोन विचार युद्ध करत होते. एक विचार म्हणत होता, अनंत तुझा मुलगा आहे, तो असं करू शकत नाही. पण दुसरा विचार ठामपणे समोर उभा होता, ज्याने अनंत आणि स्मिताच्या तोंडून निघालेले कटू खरं ऐकलं होतं. बाहेर पावसाची भुरभुर सुरू झाली होती. ती पुण्याची धावपळ शेवंताताईंना परकी वाटू लागली. त्या एका बाकावर बसल्या आणि विचार करू लागल्या. अनंतने मागच्या 6 महिन्यात किती वेळा पैसे मागितले? PFचे पैसे, विजयरावांची उरलेली पुंजी सगळी कुठे गेली? त्यांनी पदराने डोळे पुसले. रडायचं नाही शेवंता, त्या स्वतःशीच पुटपुटल्या. विजयरावांनी कधी कोणासमोर हात पसरवले नाहीत आणि मीही पसरवणार नाही. त्यांनी ठरवलं, आधी खरं शोधायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता शेवंताताई जळगावच्या त्यांच्या मुख्य बँकेत पोहोचल्या. तिथल्या मॅनेजरला शेवंताताईंची चांगलीच ओळख होती. त्यांना पाहताच त्यांनी विचारलं, काय शेवंताताई, आज अचानक? अनंत पुण्याला गेला होता का? शेवंताताईंनी खुर्चीवर बसत म्हटलं, हे बघा साहेब, माझं पासबुक अपडेट करा
आणि मागच्या 6 महिन्यातले व्यवहार दाखवा. त्यांनी कॉम्प्युटरवर काही बटणं दाबली आणि त्यांचा चेहरा गंभीर झाला. शेवंताताई, तुमच्या खात्यातून गेल्या 2 महिन्यात मोठी रक्कम निघून गेलीये आणि धक्कादायक म्हणजे कालच एक ऑटो डेबिट रिक्वेस्ट आली आहे. म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम तुमच्या खात्यातून आपोआप कापली जाणार आहे. शेवंताताईंनी विचारलं, कोणाच्या खात्यात पैसे जाणार आहेत? एक फायनान्स कंपनी आहे, कदम फायनान्स सर्व्हिसेस नावाची, आणि ही कंपनी अनंतच्या पुण्यातल्या पत्त्यावरून ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. त्यावर तुम्ही सहमती दिलीये. शेवंताताईंना लक्षात आलं, अनंत गावी आल्यावर एका मोबाईल ॲपवर त्यांचा अंगठा घेतला होता आणि म्हणाला होता, आई, हे तुझा विमा काढण्यासाठी आहे. पण तो विमा नव्हता, त्याचं कर्ज कापण्याचा परवाना होता, असं बँकेच्या मॅनेजरने पुढे सांगितलं. मॅडम, या कदम फायनान्सचा रेकॉर्ड फारसा चांगला नाहीये. ही कंपनी कर्जदारांकडून पैसे जबरदस्तीने वसूल करते आणि अनंतने स्वतःच्या बिझनेससाठी कर्ज घेतलं असावं आणि आता ते फेडण्यासाठी तुमच्या खात्याचा वापर चालू आहे. शेवंताताईंना सगळं कळलं. अनंत फक्त हक्काचा नव्हता, तर तो सुधीरच्या हातातील बाहुली बनला होता आणि सुधीर कदम त्यांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारत होता. शेवंताताई घरी आल्या. रात्री विजयरावांच्या फोटोसमोर बऱ्याच वेळ बसून राहिल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर अनंतचं बालपण उभं राहिलं. तो छोटा अनंत, जो पावसात भिजल्यावर आईच्या पदराखाली लपायचा. आज तोच मुलगा आपल्या आईला उघड्यावर ठेवत होता. त्यांनी फोन केला. हॅलो आई, काय झालं? पैसे पाठवशील का? अनंतचा आवाज उतावळा होता. शेवंताताई शांत आवाजात म्हणाल्या, हो अनंत, पैसे पाठवण्यासाठी फोन केला आहेस, पण मला काही कागदपत्र समजत नाहीयेत. तू आणि स्मिता उद्या गावी या. इथे सगळं सांभाळा, म्हणजे काम होईल. अनंतला वाटलं आईला काही कळत नाहीये. तो आनंदाने म्हणाला, हो आई, आम्ही उद्या सकाळीच येतो. दुसऱ्या दिवशी दोघंही मोठ्या उत्साहात गावी पोहोचले. त्यांना वाटलं की आज शेवंताताईंच्या उरल्या सुरल्या सगळे ठेवलेले पैसे खिशात येतील. घरात शिरताच स्मिता म्हणाली, आई, हे जुनं घर किती जुनं झालं आहे. अनंत म्हणाला, लवकर आवर, आपल्याला संध्याकाळी पुण्याला परतायचं आहे. शेवंताताईंनी टेबलावर काही कागद ठेवले. अनंतने घाईघाईने पेन काढला, पण जेव्हा त्याने कागद वाचले तेव्हा त्याचे हात थरथरू लागले. ते सयांचे कागद नव्हते, तर बँकेला दिलेली तक्रार आणि वकिलांची नोटीस होती. शेवंताताई उभ्या राहिल्या. त्यांचा चेहरा शांत होता, पण डोळ्यात संतापाची आग. अनंत, तू विचारलं होतंस ना, आई, तू आमची बँक आहेस का? त्याला मी आज उत्तर देते, मी तुझी बँक नाहीये, मी तुझी आई आहे. आणि आई म्हणून तुला जन्म देणं माझं कर्तव्य होतं. पण आईला लुटण्याचा अधिकार तुला कोणी दिला रे? स्मिता ओरडली, हे काय लावलंय तुम्ही? आम्हाला पैशांची गरज आहे. शेवंताताई स्मिताकडे बघून म्हणाल्या, तुझी गरज असेल, पण कष्टाचे पैसे तर माझेच आहेत. सुधीरला सांग. शेवंता अनपढ असली तरी अन्यायापुढे कधीच झुकणार नाही. मी बँकेत सगळं ब्लॉक केलंय आणि सुधीरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अनंतला तर धक्काच बसला. त्याला कल्पनाही नव्हती त्याची अशिक्षित आई इतकी कठोर असू शकते. शेवंताताईंनी घेतलेल्या ठाम निर्णयांमुळे अनंत आणि स्मिताचा पायाखालची जमीनच सरकली. पण सुधीर इतका सोपा नव्हता. त्याने आपली ओळख वापरून शेवंताताईंवर उलट केस दाखल केली, मानहानी आणि फसवणुकीची. त्याने असा दावा केला की शेवंताताईंनी स्वतःहून गुंतवणुकीचे कागदपत्र सही करून दिले होते आणि आता तेच लोक खोटे आरोप करत आहेत. पुण्यातील एका सत्र न्यायालयात हा दिवस उजाडला. एका बाजूला महागड्या कोटातले सुधीर कदम आणि त्याचे नामवंत वकील होते, तर दुसऱ्या बाजूला साधी सुती साडी घातलेली शेवंताताई आणि जळगावहून आलेला एक साधा वकील होता. कोर्टाची कार्यवाही सुरू झाली. सुधीरच्या वकिलाने शेवंताताईंना पिंजऱ्यात उभं करून प्रश्नांची लगबग सुरू केली. वकील म्हणाले, शेवंताताई, तुम्ही म्हणताय की अनंतने तुम्हाला फसवून सह्या घेतल्या, पण या कागदावर तुमचा अंगठा आणि सही अगदी स्पष्ट आहे. मग आत्ताच तुम्हाला हे फ्रॉड का वाटतंय? मुलाने पैसे द्यायला उशीर केला म्हणून तुम्ही हे नाटक रचलंय का? शेवंताताई शांत उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात भीती काही नव्हती. त्या म्हणाल्या, वकील साहेब, अंगठा माझाच आहे, पण तो विश्वासाने दिला होता. ज्या मुलाला बोट धरून चालायला शिकवलं त्यानेच खोल दरीत ढकलावं हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. वकील म्हणाले, भावना बाजूला ठेवा मॅडम, पुरावा काय आहे
की तुम्हाला हे व्यवहार माहीत नव्हते. सुधीरने अनंतला साक्ष देण्यासाठी बोलावलं. अनंत पिंजऱ्यात उभा राहिला. त्याची नजर आईच्या नजरेला भिडू शकत नव्हती. सुधीरने आधीच त्याला धमकी दिली होती की जर तू बाजू बदललीस तर कर्जाच्या दरीत पूर्णपणे बुडवून टाकेन. सुधीरचा वकील म्हणाला, अनंत, तुझी आई म्हणते की तू तिचे पैसे चोरलेस. हे खरं आहे का? अनंत थरथरत होता. त्याने एक नजर स्मिताकडे टाकली, जी रागाने त्याच्याकडे बघत होती. तो अडकळत म्हणाला, नाही, आईने स्वतःहून बिझनेससाठी मदत केली होती. शेवंताताईच्या हृदयात जणू काही सुरी घातली. आपला मुलगा कोर्टात उभा राहून उघडपणे खोटं बोलतोय हे पाहून त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू निघाला. पण त्या क्षणी त्यांनी ठरवलं की आता फक्त आई होऊन चालणार नाही, तर एक स्त्री म्हणून अन्यायाविरुद्ध लढायचं आहे. शेवंताताईंच्या वकिलांनी बँकेचे मॅनेजर विनय यांना साक्षीदार म्हणून बोलावलं. विनयने कोर्टात एक महत्त्वाची फाईल ठेवली आणि म्हणाला, माय लॉर्ड, शेवंताताईंच्या खात्यातून जे पैसे ट्रान्सफर झाले ते ज्या IP ॲड्रेसवरून झाले आहेत तो IP ॲड्रेस अनंत यांच्या पुण्यातील फ्लॅटचा आहे. पण महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी हे ऑनलाईन व्यवहार झाले त्या दिवशी शेवंताताई जळगाव येथील एका ग्रामपंचायतीच्या बैठकीत होत्या. त्यांचे CCTV फुटेज आणि रजिस्टर आमच्याकडे आहेत. कोर्टात हा पुरावा खूप मजबूत ठरतोय. जज साहेबांनी कागदपत्रे नीट तपासली. विनय पुढे म्हणाला, दुसरी गोष्ट म्हणजे सुधीरच्या कंपनीने शेवंताताईंच्या नावावर एक बनावटी विमा पॉलिसी काढली होती, ज्याचा हप्ता शेवंताताईंच्या खात्यातून कापला जात होता. या पॉलिसीवर वारसदार म्हणून सुधीरचं नाव आहे. आई जिवंत असताना मुलगा वारसदार कसा होऊ शकतो? सुधीरचा चेहरा पांढरा पडला. त्याचा खोटेपणा आता पूर्णपणे उघड झाला होता. जज साहेबांनी सुधीरला तातडीने अटक करण्याचा आदेश दिला आणि अनंतला शब्दात फटकारले. जज साहेब म्हणाले, ज्या आईने स्वतःचं आयुष्य पणाला लावून तुम्हाला शिकवलं, तिच्याच रक्ताच्या कमाईवर डल्ला मारताना तुला लाज वाटली नाही? असं न्यायालय सुधीरला 5 लाखांचा दंड आणि 3 वर्षाची कैद ठोठावतंय आणि अनंत यांना आदेश देतंय की आईचे सगळे पैसे व्याजासहित परत करावे. निकाल लागला की शेवंताताई जिंकल्या, पण बाहेर आल्यावर त्या आनंदी नव्हत्या. कोर्टाच्या पायऱ्यांवर अनंत त्यांच्या जवळ बसला होता. तो खाली बसून रडू लागला. अनंत म्हणाला, आई मला माफ कर. स्मिता आणि सुधीरच्या नादात मी आंधळा झालो होतो. मी तुझं सगळं गमावलंय आई. शेवंताताईंनी त्याचा हात झटकला नाही, पण त्याला जवळही घेतलं नाही. शांतपणे म्हणाल्या, पैसे गेले त्यात काही दुःख नाही अनंत, पण तू माझा विश्वास तोडलास. आता हे पैसे मला द्यायचे नाहीत, तर तू तुझ्या कर्माचे फळ भोगशील. इथून पुढे तू तुझा मार्ग बघ, मी माझा बघेन. शेवंताताई तिथे अनंतला रडत सोडून एकट्या बसमध्ये बसून गावाकडे निघाल्या. त्यांच्या मनात आता एक नवीन दिशा होती. कोर्टाच्या त्या वादळानंतर शेवंताताई गावातल्या आपल्या जुन्या घरी परतल्या. गावकरी म्हणत होते, शेवंताताई, आता या वयात कशाला एवढी धावपळ करताय? अनंतकडे जे काही उरलंय ते घेऊन शांत राहा. पण शेवंताताईंना आता कुणाच्याही कुबड्या नको होत्या. त्यांनी ठरवलं होतं की ज्या हातांनी आयुष्यभर मातीतून सोनं उगवलं तेच हात आता स्वाभिमानी नवी शिदोरी तयार करणार आहेत. शेवंताताईंनी त्यांच्या ओळखीच्या काही लोकांसाठी डबे बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त 5 डबे होते. पहाटे 5ला उठायचं, चुलीवर गरमागरम भाकरी आणि खमंग पिठलं किंवा बटाट्याची भाजी बनवायची. त्यांचं जेवण शहरातील हॉटेलसारखं मसालेदार नव्हतं, पण आईच्या हातासारखी मायेने भरलेलं होतं. हळूहळू बातमी पसरली. जळगावमधील काही बँक आणि ऑफिसेसमधून मागणी येऊ लागली. लोक हक्काने म्हणू लागले, शेवंताताईंना की तुमच्याच हातचा डब्बा हवा. 5 डब्यांचे 25 डबे झाले आणि बघता बघता 50. शेवंताताईंनी गावातील 2 विधवा स्त्रियांना सोबत घेतलं. आता त्या फक्त शेवंताताई राहिल्या नव्हत्या, त्या आईच्या हातची शिदोरी या ब्रँडच्या मालक झाल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आता वेगळंच तेज होतं. ते तेज पैशांचं नव्हतं, तर स्वतःच्या पायांवर उभं राहण्याचं समाधान होतं. दुसरीकडे पुण्यातील अनंतचं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. सुधीर जेलमध्ये गेल्यानंतर कंपनीवर कुलूप लागले. बँकेने कर्जासाठी अनंतचा आलिशान फ्लॅट आणि कार जप्त केली, ज्यासाठी त्याने आईचा विश्वास तोडला होता. ती स्मिता सुद्धा म्हणत होती की मला असं वाटतं की दरिद्री माणसाबरोबर राहायचं नाही, म्हणून ती माहेरी निघून गेली.
अनंतकडे आता ना घर होतं ना नोकरी ना कुणी नातं. तो पुण्याच्या एका लहानशा खोलीत राहायला लागला. एकेकाळी AC असलेल्या ऑफिसमध्ये बसणारा अनंत आता वडापाव खाऊन दिवस काढू लागला. त्याला दर क्षणी आईची आठवण येत होती. त्याला आठवत होतं जेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हतं तेव्हा आईने आपलं काहीतरी विकून त्याला शिकवलं होतं, आणि जेव्हा त्याच्याकडे सगळं होतं तेव्हा त्यानेच आईला घराबाहेर काढलं होतं. एका पावसाळ्याच्या रात्री अनंत खूप आजारी पडला. त्याला प्रचंड ताप भरला होता. त्याला साधं कोणी पाणी प्यायला द्यायला सुद्धा नव्हतं. त्या अर्धवट शुद्धीत त्याला जळगावातील त्याचं जुनं घर आठवलं. आईचे मायेचे हात कपाळावर पडला की त्याचा ताप पळून जायचा हे त्याला आठवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडी ताकद आल्यावर त्याने ठरवलं काहीही झालं तरी आईची माफी मागायची. तो जळगावला जाणाऱ्या शेवटच्या बसमध्ये बसला. संध्याकाळची वेळ होती. शेवंताताई आपल्या घराच्या ओट्यावर बसून डब्यांचा हिशोब करत होत्या. तेवढ्यात दारात एक सावली उभी राहिली. मळलेले कपडे, वाढलेली दाढी आणि डोळ्यात थकवा. अनंत समोर उभा होता. शेवंताताईंच्या हातातला पेन थांबला. अनंतकडे पाहिलं पण तो काही बोलला नाही. तो तसाच त्यांच्या पायात कोसळला आणि हुंदके देऊन रडू लागला. अनंत म्हणाला, आई मला माफ कर, मी फार मोठी चूक केलीये. मला माझ्या कर्माची शिक्षा मिळालीये. माझं सगळं गेलंय आई, मी रस्त्यावर आलोय. शेवंताताई काही वेळ शांत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं पण त्या डगमगल्या नाही. त्यांनी त्याला उठवलं आणि सौम्य आवाजात म्हटलं, अनंत, पैसा गेला त्याचं दुःख करू नकोस. पैसा ही येणारी जाणारी गोष्ट आहे, पण तू तुझं माणूस पण गमावलं होतंस. ते आज तुला परत मिळालंय हे बघून मला खूप आनंद झाला. त्याला घरात नेताच समोर गरम गरम भाकरी आणि भाजी ठेवली. अनंतने पहिला घास घेतला आणि तो रडू लागला. हॉटेलच्या हजारो रुपयांच्या जेवणापेक्षा ही भाकरी खूप गोड लागली. आईने त्याला हुकूम दिला, काही दिवसांनी सगळं ठीक होईल. अनंतने काही दिवसांनी आईला विचारलं, आई आता मी काय करू, माझ्याकडे काही उरलं नाही. शेवंताताई हसून म्हणाल्या, अनंत, आयुष्य माणसाला कधीतरी खूप खालच्या पातळीवर आणतं, कारण पडल्याशिवाय माणूस पुन्हा उभा राहायला शिकत नाही. तुला नव्याने सुरुवात करायची आहे ना, मग माझ्या शिदोरीच्या व्यवसायात मदत कर. आपण मिळून काम वाढवूया. अनंत आता आईच्या व्यवसायाचं मार्केटिंग आणि डिलिव्हरी सांभाळायला लागला. तो साध्या सायकलवरून डबे पोहोचवायचा, पण त्याच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच आनंद दिसायचा. कथेच्या शेवटी शेवंताताई आपल्या अंगणातल्या चिंचेच्या झाडाखाली बसल्या होत्या. अनंत धावत येतो आणि म्हणतो, आई आज 100 डब्यांची नवीन ऑर्डर मिळाली आहे. शेवंताताई मायेने त्याच्याकडे बघतात आणि प्रेक्षकांसाठी एक विचार मांडतात. आई कधीच बँक नसते. बँक तर फक्त एक व्यवहार असतो. आई म्हणजे झाडाचं मूळ असतं. झाड कितीही मोठं झालं, शहराच्या आकाशाला भिडलं तरी वादळ आल्यावर त्याला फक्त त्याची मुळंच सावरू शकतात. शक्य आहे. मुळं घट्ट असतील तर झाड पुन्हा उभं राहायला वेळ लागत नाही. ही गोष्ट फक्त एका फसवणुकीची नाही, तर एका स्त्रीच्या आत्मसन्मानाची आणि एका मुलाच्या पश्चातापाची आहे. आई बँक नसते, मूळ असते. हा संदेश आजच्या बदलत्या पिढीला आरसा दाखवणारा आहे. प्रेक्षक मित्रांनो, शेवंताताईंची ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवते. आपण कितीही मोठे झालो, कितीही पैसे कमवले, तरी ज्या मुळांमुळे आपण आज उभे आहोत त्यांना विसरणं म्हणजे स्वतःचा नाश करणं. आई ही कधीच व्यवहाराची बँक नसते. ती तर तो अक्षय साठा आहे जो आपल्याला जन्मभर साथ देतो, फक्त देतच असतो. आज जर तुमच्या आयुष्यात आई वडील सुखात असतील तर समजून जा तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. कारण घराचे मूळ घट्ट असतील ना, तर कोणतंही वादळ तुमचं घर कोसळवू शकत नाही. या कथेतील शेवंताताईंचा लढा तुम्हाला कसा वाटला? प्रेक्षक मित्रांनो, ही कहाणी जर का तुमच्या हृदयाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.